हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आपण ज्या लाईव्हमध्ये ट्रान्सपरंट नेकची जी कटिंग केली होती ती आता या व्हिडिओमध्ये स्टिचिंग बघणार आहोत. तर अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार होणार आहे. हे बघा, याच ब्लाऊजची स्टिचिंग आपण यापुढे बघणार आहोत. अशा पद्धतीने ब्लाऊज मी तयार केला आहे. ते हे मला नेट नाही भेटल्यामुळे मी ऑर्गेन्झा वापरला आहे, तरी देखील लूक खूप छान आला आहे. नेटसारखंच असतं ऑर्गेन्झा पण ते थोडंसं असं म्हणजे जसं आपण ताणलं ना ते ताणत चालतं. तर अशा पद्धतीचं ऑर्गेन्झा असतं. तुम्हाला जर नेटचं भेटलं तर तुम्ही नेट वापरा. मला ऑर्गेन्झाचं भेटलं त्यामुळे मी ऑर्गेन्झाचं कापड वापरलं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपले सॉरी ब्लाऊज तयार झालं आहे. बॅग देखील बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने ट्रान्सपरंट नेक आपला तयार झाले. चला तर आता याच ब्लाऊजची आपण स्टिचिंग बघणार आहोत. कशा पद्धतीने हा ब्लाऊज स्टिच करायचा आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. स्टेप बाय स्टेप मी सर्व सांगितलं आहे. तर चला बघूया स्टिचिंग. तर हे बघा, सर्व पार्ट मी कट करून घेतले. आता मला सॅटिनचं भेटलं नाही, कारण ऑर्गेन्झाच्या खाली किंवा नेटच्या पण खाली सॅटिन जर लावलं तर ब्लाऊजला लूक छान येतो. पण सॅटिनचा कापड म्हणजे ते अस्तर न भेटल्यामुळे मी अस्तर डबल लावलं आहे कॉटनचं. तर हे बघा, हे फ्रंटचा पार्ट आहे. मधून जो ट्रान्सपरंट नेक चा आहे ना, तो अस्तर आपण अटॅच करणार आहे. तर मी त्याचे डबल अस्तर घेतले. आता त्यावर एक शिलाई देऊन घेते गळ्याच्या याच्यावर, कारण आपल्याला तो पलटी करायचा आहे आणि दाबटीप देऊन द्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने आता मी शिलाई देऊन घेतली. छोटे छोटे कट्स देखील देऊन घेतले. त्यावर आता आपण दाबटीप देणार आहे अशा पद्धतीने. हे बघा, दाबटीप देऊन घेते मी. दाबटीप दिल्यानंतर आपल्याला पलटी करायचं आहे आणि त्यावर पुन्हा एकदा टीप द्यायची आहे अशा पद्धतीने. हे बघा, खूप सोपी पद्धत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला जरी अशा पद्धतीचा ब्लाऊज स्टिच करायचा असेल, यात तुम्ही कोणत्याही प्रकारची डिझाईन वापरू शकता. आता मी इथे सिंपलवाली घेतली. तुम्ही कोणत्याही कटवर्क म्हणा किंवा कोणती पण डिझाईन तुम्ही इथे तुम्हाला फ्रंटला जशी हवी तशी किंवा बॅकला देखील जशी हवी तशी वापरू शकता. तर हे बघा, आता मी फ्रंटचा जो आहे तो तयार करून घेतला आहे. जे असे थोडेसे धागे दिसत आहेत ते कट करून घेते. आता यावर आपल्याला प्रिन्सेस कटचा पार्ट घ्यायचा आहे. हे बघा, आता हे प्रिन्सेस कट घेतलं. हे थोडं बघा, तुम्हाला इथे दिसत असेल ते ताणतं. तर आता मी याला थोडीशी प्रेस करून घेते. प्रेस केल्यावर पण ते जमा होतं, पण मग आता प्रेस तर करावंच लागणार आहे, कारण असं व्यवस्थित ते ताठ होण्यासाठी. आता मी प्रेस करून घेतली. हे बघा, आता मी त्याला खालून एकदा पॅक करून घेते अशा पद्धतीने. हे बघा, खालून आता कमरच्या साईडनी पॅक करून घेते. व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला. तर याला छोटे छोटे कट्स देऊन घेते. आता आपण पलटी देणार नाही, नंतरच देणार आहोत, पण मी कट्स देऊन घेतले. त्यानंतर बघा, आपल्याला हे जे अस्तर आणि जे मेन ऑर्गेन्झाचं कापड आहे ते असं व्यवस्थित ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा, आता अशा पद्धतीने मी आता इथे शिलाई देऊन घेते. आता गळ्याच्या साईडला देखील मी शिलाई देते. हे बघा, इथे देखील शिलाई देऊन देते, कारण सेमच आहे आपलं. जर धागा सेम असला शिलाई द्यायला काही हरकत नाही. तर मी इथे अशी शिलाई देऊन घेते. व्यवस्थित चहूबाजूने पूर्ण अस्तर पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला. एक्स्ट्राचं जे असेल म्हणजे जे बाहेर आलेलं कापड असेल ते थोडं कट करून घ्यायचं आहे. आता इथे थोडंसं आहे तर मी कट करून घेतलं आहे. आणि तुम्ही जर नेट किंवा ऑर्गेन्झा कोणतं पण घेत असाल तर तुम्हाला घेताना म्हणजे ते एक्स्ट्राचंच घ्यायचं आहे. थोडं जास्तीवालंच कट करायचं आहे. कट टू कट करू नका, कारण हे कापड आहे ना थोडंसं आकसतं पण आणि जर वाढतं पण. वाढलं तर चांगलं, पण मग जर कमी झालं तर अजून आपल्याला जे मेजरमेंट घ्यायला असले ते आपले कमी जास्त होईल. त्यासाठी थोडं एक्स्ट्राचंच कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आता प्रिन्सेस कटचा पार्ट मी अटॅच केला आहे एक साईडने अशा पद्धतीने. आता याला अस्तर आणि ऑर्गेन्झा दोन्हीही पॅक करून घेतले प्रिन्सेस कटच्या पार्टला. त्यानंतर हा पार्ट असा इथं असा अटॅच केलं आहे. बघू शकता तुम्ही, एक साईडचं मी असं अटॅच केलं आहे. आता दुसऱ्या बाजूस सेम याच पद्धतीने अटॅच करून घेते. बघा, आता दोन्ही पार्ट अटॅच झाले. वरती आणि कमरला दोन्ही बाजूनी पट्टी अटॅच केली मी. आता बॅक पार्ट किती, बॅक पार्ट पण हे बघा अस्तरचे डबल घेतले मी. तर अशा पद्धतीने
त्यावर मेन फॅब्रिक ठेवून दाखवते तुम्हाला. आता एक पार्ट मी तुम्हाला अगोदर स्टिच करून दाखवते. आता आपण फ्रंटला जसं केलं होतं सेम आपण बॅकला पण तसंच करणार आहे. अगोदर जो हा पार्ट आहे याला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा, त्याला छोटे छोटे कट्स द्यायचे, त्याला पलटी करून पुन्हा त्यावर दाबटीप द्यायची आणि पुन्हा एक टीप देऊन घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने. आता तुम्ही इथे देखील मागे सिंपलच अशी राऊंडमध्ये डिझाईन टाकली. आता तुम्हाला इथं कटवर्क म्हणा किंवा बॅकला देखील तुम्ही अशी कोणती पण आता नवीन असते ट्रान्सपरंट नेकची ती डिझाईन टाकली तरी चालेल. फक्त आपल्याला मेजरमेंट यानुसारच कट करायचं आहे, पॅक नेकनुसार. तर हे बघा, आता मी अगोदर असं एक पार्ट घेतला आहे, सरळवरती सरळ ठेवून कमरला शिलाई देऊन घेते व्यवस्थित. त्यानंतर हे बघा असं मध्ये रोल करायचं आहे, जे असतं रे डबल, ते डबल असं एकावर एक व्यवस्थित ठेवून पुन्हा कमरवर एक शिलाई देऊन घ्यायची. म्हणजे काय होईल, जी आपली खालची जी कमरची शिलाई ती आतमध्ये फोल्ड होईल, ती बाहेर दिसणार नाही. त्यासाठी आपण अशा पद्धतीने स्टिच केलं. आता कमरची शिलाई देऊन तयार झाली, त्यावर पुन्हा आपल्याला एक दाबटीप द्यावा लागणार आहे अशाच पद्धतीने. तर हे बघा, दाबटीप देऊन घेते मी अशाच पद्धतीने. व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आणि दाबटीप द्यायची. टीप द्यायची, दाबटीप देता नाही येणार तर आपण डायरेक्ट टीप देऊन घेतोय. व्यवस्थित सेट करून टीप देऊन घ्यायची. त्यानंतर आता हे सर्व जे आहे अस्तर ते मेन फॅब्रिकला जॉईन करायचं आहे बघा अशा पद्धतीने. जे एक्स्ट्राचं आहे ते आपण कट करून घेणार आहे. त्यानंतर इकडे देखील बघा अशा पद्धतीने आर्महोल व्यवस्थित सेट करून स्टिच करून घ्यायचं आहे. आता सेम याच पद्धतीने मी दुसरा देखील पार्ट तयार करून घेतला आहे. ते जसं तुम्हाला दाखवते सेम तीच पद्धत आहे. तर हे बघा, दोन्ही पार्ट तयार करून घेतले. आयोग पट्टी देखील लावून घेतली त्यांना आणि वरती देखील अशी गळ्याला दाबटीप देऊन पट्टी लावून घेतली दोन्ही बाजूला. तर आता आपण त्यांना शोल्डर पॅक करून घेणार आहे, म्हणजे शोल्डरला टीप देऊन घेणार आहे. सरळवरती सरळ ठेवले, जे आपण रेग्युलर ब्लाऊजला स्टिच करतो त्याच पद्धतीने ठेवून शोल्डर एकावर एक ठेवून दोन्ही बाजूनी स्टिच करून घ्यायचे, अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन. तर आता इथं व्यवस्थित मी शिलाई मार्जिन घेऊन घेते, लॉक करून घ्यायचे आपल्याला. पुन्हा एक मी डबल टीप देऊन घेते त्यावर. तर इकडनं देखील सेम पद्धत आहे. तर आता स्लीवला आपण अस्तर जॉईन करणार नाही. स्लीव आपली प्लेनच ऑर्गॅन्झाची असणार आहे. तर स्लीवची कशी जॉईन करायची हे मी यानंतर अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलं आहे. तर मी तर स्लीव अटॅच करून घेते आणि डायरेक्ट तुम्हाला फिटिंगच्या शिलाईसाठी दाखवते. तर अशा पद्धतीने आता आपले हे पार्ट तयार झाले. स्लीवसाठी मी चेक करून घेते, तर स्लीव अटॅच करून तुम्हाला दाखवते. बघ, स्लीव अटॅच केली. आता फिटिंगची शिलाई टाकते, 1.5 इंच फिटिंगची शिलाईवर मार्किंग करते अशा पद्धतीने. तर तुमची जशी शिलाई मार्जिन असेल त्या पद्धतीने तुम्हाला मार्क करायचे. तर हे बघा अशा पद्धतीने मी स्लीववर देखील फिटिंगची शिलाईची मेजरमेंट टाकून घेते. आता यावर आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता सेम याच पद्धतीने दुसरा देखील पार्ट मी तयार करून घेतला आणि ब्लाऊजचं तुम्हाला फायनल लुक अशा पद्धतीने दाखवते. तर व्हिडिओच्या स्टार्टिंगला आपण ब्लाऊजचं पूर्ण फायनल लुक दाखवलं आहे, पण आता स्टिच झाल्यानंतर देखील तुम्हाला कशा पद्धतीने ब्लाऊज आपलं तयार झालं आहे हे दाखवते. तर अर्धा इंचाची त्याच्या बाजूला शिलाई मार्जिन घेऊन पुन्हा एक शिलाई देऊन घेतली आहे बघा अशा पद्धतीने. आता आपलं ब्लाऊज तयार झालं आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपले ब्लाऊज तयार झाले. तर धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.